कॅबिनेट मीटिंग ही 29 तारखेला नाहीतर पहिल्या आठवड्यात मेच्या ही चोंडीमध्ये होणार आहे। ती बैठक तिथं होती याचा अभिमान आम्हाला आहे। ती पूर्ण बैठक आम्ही सर्वजण होऊन देऊ, पण लोकांचं म्हणणं आहे कुकडी आवर्तन, सीना आवर्तन, प्यायच्या पाण्याचा टँकर, त्याच्याचबरोबर जे काय आम्ही 6,500 विहिरी ही मनरेगाच्या अंतर्गत मंजूर करून आणल्या होत्या, त्याच्यामध्ये एजंटगिरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि तिथं जे काही आपल्याला हे काढावे लागतात आत्ता मस्तर, ते आत्ता काढले जात नाहीत, त्यात पैसे मागितले जातात, त्यामुळे डिले होत चालले। हे सगळे विषयाच्या बाबतीत जशी कॅबिनेट मीटिंग होईल त्यानंतर आम्ही नागरिक म्हणून आणि तिथे असणारे मतदार आणि लोकप्रतिनिधी, तिथे असणाऱ्या सर्व मंत्र्यांना तिथं जाब विचारणार आहोत की हे सगळे विषय त्याच्यामध्ये का प्रलंबित आहेत। त्याच्याचबरोबर शासनाला चोंडीमध्ये आणि कर्जत जामखेड या दोन्ही तालुक्यामध्ये विकास आराखडा विविध प्रकारचा, ज्यात शेतीचं पाणी असेल, चोंडीमध्ये सुद्धा एक मोठा विकास आराखडा व्हावा याची पत्र आम्ही दिलेली आहेत। सर्व प्रस्ताव हे राज्य सरकारकडे गेलेले आहेत, पण तरीसुद्धा अजून राज्य सरकारने त्याच्यावर कुठेही कारवाई केली नाही। हे सगळे विषय घेऊन आम्ही कॅबिनेट मीटिंग जेव्हा होईल चोंडीमध्ये, तिथं आम्ही सर्वजण जाऊन तिथं असणाऱ्या मंत्र्यांना विषय विचारणार आहोत। त्यामुळे त्याच्या आधी काही विषय मार्गी लागावेत यासाठी कलेक्टरांना इथं आम्ही विनंती केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।